and you let her go. देखो देखो जैसे मेरे इरादे वैसे कहाँ तेरे यहाँ थे, हाँ कितनी नादान. तर हा आहे माझा सेकंड ब्लॉग आणि खरोखर तर मी रेडी नव्हती याच्यासाठी, कारण की मला सुचत नव्हतं. पहिल्यांदा DJI ॲक्शन कॅमेरा 2वर मी शूट करत आहे आणि हे थोडं जरा वेगळंच आहे माझ्याकरिता. आणि मी खूप लेटही निघाली आहे ॲक्च्युली ट्रॅकवर जाण्यासाठी. ट्रॅक म्हणजे मेहरून लेक. मला असं वाटतं जळगावतील सर्वात शांत आणि असं बघण्यासारखं आणि संध्याकाळी जिथे असं तुम्हाला थंडावा भेटेल अशी जागा आहे, जी आहे मेहरून लेक. मेहरून लेकजवळच हा एक मोठा ट्रॅक आहे. ह्या ट्रॅकवर आजूबाजूला तुम्हाला खूप सारे झाडं दिसतील आणि त्या खूप साऱ्या झाडांच्या मधून हा ट्रॅक आहे आणि खूप सुंदर आहे. तर माझा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला आवडेल हा. आता आपण चढत आहोत जळगावतील नवीन ब्रिजवर. खरं तर नवीन नाही राहिला आता, हा जुना झाला आहे, पण ठीक आहे म्हणू शकतो नवीन ब्रिज. बघू आता किती दिवस नवीन राहतोय. खरोखर किती सुंदर आहे हा ब्रिज, म्हणजे मला तरी आवडतं इथे गाडी चालवायला. कारण की आपल्याला तर माहिती आहे आपल्या जळगावचे रस्ते कसे आहेत, तर त्यातल्या त्यात हा रस्ता किंवा हा ब्रिज खूप चांगला आहे आणि जिथे आपण फास्ट गाडी ॲक्च्युली चालवू शकतो. खरं तर मला मोठं व्लॉगिंग करायची होती, पण माझा कॅमेरा काल आला आणि कालच माझा भाऊ त्याची गाडी घेऊन गेला, मोटरसायकल घेऊन गेला, म्हणून मला आता स्कूटी व्लॉगिंग करावी लागते. तर माझी फर्स्ट स्कूटिंग व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण लवकरच हो गॉड, मी बोलण्याच्या चक्करमध्ये विसरलीस की मागून ते मला हॉर्न वाजवत होतं. ओ बापरे, इझी तर नाही आहे स्कूटी व्लॉगिंग, इझी नाही आहे. सॉरी, ते मोटो व्लॉगिंग किंवा स्कूटी व्लॉगिंग दोघंही इझी नाही आहे, कारण की तुम्हाला बोलता बोलता लक्ष द्यावं लागतं गाडी चालवण्याकडेही. चला आला आपला काव्य रत्नावली चौक. आपण लवकरात लवकर इथून टर्न घेऊयात. बघू शकतात आपला काव्य रत्नावली चौक. आता माहिती माझा हात आला आहे की नाही, पण मी जसं बोलली की मी पहिल्यांदा शूट करते तर नाही आयडिया यार, चुक्या पण होऊ शकतात माझ्याकडून. जरा मी बोलणं थांबवते कारण की नाहीतर मी गाड्यांच्या मध्ये येऊन जाईल आणि मग हॉर्नची बरसात सुरू होईल माझ्यावर. एकच मिनिट. अरे हां इथे तुम्ही बघू शकता, इथे मराठा प्रीमियर लीग सुरू आहे आणि ही माझी बहीण माझ्या मागे बसलेली आहे. तर आपण आता DSP चौकात पोचलो आहे. आता इथून मी टर्न मी विचार केला की चला तुम्हाला आता थोडे कॅमेरा कसा आहे किंवा कॅमेरा कसा वर्क करतो ते दाखवून देऊ. तर म्हणजे मलाही एवढी खरं तर आयडिया नाही आहे, पण मी ज्याप्रमाणे फुलांना कॅप्चर केलेले त्यात बघू शकता तुम्ही की किती चांगल्या क्वालिटीत ते आलेले आहे. तर नक्कीच तुम्ही हा कॅमेरा घेऊ शकता, DJI ॲक्शन 2 कॅमेरा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. आणि खरंच एखाद्या व्लॉगरसाठी बजेट फ्रेंडली हा कॅमेरा आहे, तुम्ही नक्की परचेस करू शकता. आता खूप डेव्हलप झाला आहे, बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाली आहे त्या एरियाची. म्हणजे तुम्ही बघू शकता आता इथे घरे वगैरेही बांधले गेलेले. आधी घरे वगैरे पण नव्हते एवढे बांधले गेले इथं. मी तुम्हाला जवळूनही याचे व्हिडिओज दाखवेल नक्कीच. आपण जिथे आपल्याला खाली जाता येईल ना ह्या साईडला आपण जाऊयात आणि तेव्हा मी तुम्हाला पूर्ण पिक्चर दाखवते प्रॉपरली याचे. होती मोटो व्लॉगिंग, पण सॅडली माझा भाऊ कालच याची बाईक घेऊन गेला आणि माझा DJI ॲक्शन 2 कॅमेराही कालच आला. तर सॅडली मी नाही करू शकत ते आता मोटो व्लॉगिंग. तर मग मी ठरवलंच त्याला स्कूटी व्लॉगिंग करूयात. तर मी आली आहे आज स्कूटी व्लॉगिंग करायला, काही शॉट कॅप्चर करायला आपल्या मेहरून लेकला ट्रॅकवर, जे तुम्हाला दिसतच असणार. आता मला खाली उतरायचं आहे. मी बघते की कुठून खाली उतरलं जाईल आपल्याला.
इथून जाईल का उतरता खालती आपल्याला? मला असं वाटतं इथून उतरता येईल आपल्याला खाली. मग कुठून उतरता येईल? हे तिकडनं त्या लास्ट पॉइंटला पण उतरता येईल. काय माहिती यार. मग मला असं वाटतं इथून उतरता येईल. एकदा ना आपण इथून जाऊ. मी गाडी घेऊनच इकडे घुसते आता. मला माहीत नाही. बघू आपल्याला उतरता आलं तर खूप चांगलं आहे. नाही इथून उतरता नाही येणार. हां हे बघा इकडनं उतरता येईल असं वाटतं. ओ बापरे बापरे. देख बघा बघा मी काय स्टंट मारते. म्हणून माझे मम्मी पप्पा ना मला ना मोठं व्लॉगिंग करायला नाही म्हणता. कारण की मी अशा स्टंट मारत असते नेहमी. ते त्यांना भीती वाटते की हिच्या हातात द्यावं आणि हिने काय करावं. चला आपल्याला भेटलं आहे तसं. खूप लेट आली पण तरी तुम्हाला एक सुंदर दाखवू शकते आहे मी. होपफुली बघा किती सुंदर वाटतं हे. जसं तुम्ही बघू शकत असणार संध्याकाळी किती सुंदर वाटतं आहे. हा आहे आपला पूर्ण ट्रेक. ही इथे माझी बहीण आहे उभी आहे. खरंच खूप सुरेख आहे हे सर्वच. म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगेल की एक 5 नंतरच्या म्हणजे 5 वाजेनंतर जर तुम्ही इथे येणार ना तर तुम्हाला असा प्रॉपर सनसेट इथे बघायला भेटेल. एकदम असा प्रॉपर सनसेट आणि एकदम अनक्राउडेड प्लेस आहे जिथे तुम्ही असं येऊन निवांत आपलं बसू शकतात. हां कधी कधी माझ्यासारखे लोक सापडून जातील जे सारखे बडबड बडबड करत असतील तुमच्यासोबत. हाय फ्रॉम माय साईड. हाय. बाकी मी तुम्हाला वर जाऊनही दाखवते थोडं की कसा हा एरिया आहे आणि तुम्ही कुठून खाली वगैरे उतरू शकतात. वाव बघा सुबह वाटतंय ना इथे फुल ऑन. आता तर मी अंधारात आली आहे म्हणून पण थोडं उजेडात येणार तर. ही बघा ही माझी स्कूटी ब्लॉगिंगसाठीची स्कूटी. हो चला अगेन आपण अशा झाडांच्या जंगलांमधनं जातोय. आता मी तुम्हाला पुढचाही ट्रॅक दाखवून देते. मला माहिती आहे मला खूप रात्र झालेली आहे आणि हा व्लॉग आता अंधारातच दिसेल पण मी ट्राय करेन. तसं कॅप्चर तर सर्व होणार नाही पण मी नंतर कधीतरी तुम्हाला पूर्ण हा एक व्लॉग दाखवेल उजेडात देखील. पण ठीक असा ट्रॅक खूप 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 जास्त मोठा आहे हा ट्रॅक. म्हणजे तुम्ही चालत जा संपणारच नाही एवढा मोठा ट्रॅक तरी आहेच. मला एक दाखवायचं आहे. थांबा मी इथे थांबवते गाडी आणि तुम्हाला थोडा कलर दाखवते की आता संध्याकाळी कसा कलर झालेला आहे. आय होप तुम्हाला आवडेल सर्वांना हा कलर. तुम्ही थोडं संध्याकाळी येणार ना तर तुम्हाला संध्याकाळी असाच सीन दिसेल छानसा. थोडा वाईट किती सुंदर यार गाईज. जसं मी बोलली मला तर भरपूर शिकायचं आहे. ओ गॉड. चला आपण यांना कॅप्चर करू थोडंसं आपल्या कॅमेरात. मला ना सेटिंग शिकून घ्यावे लागतील याच्या. मला कळतच नाही आहे कुठे ब्राईटनेस याची वाढवायची नाही वाढवायची. हो हा फर्स्ट ट्राय आहे. मी नक्की पुढच्या माझ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला छान ह्या कॅमेऱ्यातून आलेले ब्लॉग्स नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवेल. त्याकरता तुम्हाला माझे ब्लॉग बघावे लागतील पूर्ण. हो वा वा. आता आम्ही DSPच्या इथे पाणीपुरी खायला थांबलो आहे या स्टॉलला. आता यांना सांगितलं आहे पाणीपुरी 2 पाणीपुरीची ऑर्डर दिली. हे हा रस्ता चालू असल्यामुळे इथे ट्रॅफिक खूप चालू आहे. लवकरच आपली ट्रॅफिक निघेल. जाऊ आपण ट्रॅफिक बघून.
लगेच जाऊयात. तुम्हाला माझं जळगाव दाखवते. मी आता चालली आहे घरी. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ मोटो व्लॉगिंग ऑन स्कूटी आवडला असेल तर नक्की मला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.